जवळपास 15 वर्ष झाली तू या इंडस्ट्रीमध्ये काम हो, करतोयस. ॲक्च्युली तुला खरं सांगू का, मी 2007 मध्ये माझी पहिली मालिका केलेली. आता 2026 आहे. 26 19 वर्ष झाली 19 ऑलमोस्ट. वर्ष. येस. ओके. जेव्हा आपण सुरुवात करतो ना तेव्हा लहान असतो वयाने आणि गो विथ द फ्लो हा मंत्रा असतो त्या एजमध्ये, राईट? नंतर मॅच्युरिटीने आपले विचार बदलत जातात. टेल मी अबाउट युअर सेल्फ मंदार. तुला वाटलं होतं की जो प्रवास आपण सुरू करतोय तो 19 वर्षापर्यंत जाईल किंवा एवढी मोठी झेप असेल ती एवढा चालेल तो प्रवास? अजिबात नाही, अजिबात नाही. इनफॅक्ट थोडंसं मागे जाईन मी. आपल्याला ॲक्टर व्हायचं असं मला कधी वाटलंच नव्हतं. मुळात मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी शारदाश्रम विद्या मंदिरमध्ये शाळेत होतो. तेव्हा मला क्रिकेटर व्हायचं होतं, कारण की आमची शाळा ही क्रिकेटसाठी खूप फेमस, सचिन तेंडुलकर सरांची शाळा. तर तेव्हा असं वाटलेलं की आपण क्रिकेटमध्ये काहीतरी करू, पण ते घडून आलं नाही. नंतर मग मला असं वाटलं आपण मी 3 वर्ष NCC मध्ये होतो, नॅशनल कॅडेट कॉर्प्स. सो तेव्हा असं वाटलं की आपण आर्मी जॉईन करू. मी खूप मोटिवेटेड होतो आणि 3 वर्षाची ट्रेनिंग वगैरे मी पूर्ण केलेली होती DG रुपारेल कॉलेजमधून. पण ॲक्टर व्हायचं आहे हे कधीच म्हणजे विचारच केला नव्हता. पण माझे बाबा ॲक्टर, डिरेक्टर, रायटर, घरी लहान भाऊ मेघन, त्याने खूप लहान वयात सुरुवात केली होती. सो त्याने चाइल्ड ॲक्टर म्हणून काम केलं होतं. तर सेटवर जाणं माझं व्हायचं. म्हणजे मी लहानपणापासून बाबांच्या शूटिंगला जातोय. मेघनच्या शूटिंगला बऱ्याच वेळा मी गेलेलो आहे. पण माझ्या मनात कधीच विचार आला नाही की आपण सुद्धा हे काम करावं. सो ॲक्सिडेंटली मी ॲक्टर झालो. एकदा मी बऱ्याच वेळा सांगितलं सुद्धा आहे तुला, एकदा मी मेघनसोबत गेलो होतो एका ऑडिशनला आणि तिथे मला विचारण्यात आलं आणि मी हा म्हणालो आणि तो कदाचित माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता की मी त्यांना होकार दिला. त्यांना वाटलं की मी सुटेबल आहे त्या कॅरेक्टरसाठी आणि अशा पद्धतीने मला माझी पहिली मालिका अलादीन झी TV साठी मिळाली. आणि एवढी मोठी जर्नी होईल बिलकुल नाही ना? अजिबात नाही यार. 19 वर्ष म्हणजे इट्स अजिबात नाही यार. पण म्हणजे हा जो 19 वर्षाचा ग्राफ आहे हा जो चढताच आहे ग्राफ का त्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन्स आहेत? खूप अप्स अँड डाऊन्स आहेत, खूप अप्स अँड डाऊन्स आहेत. पहिली मालिका 2-2.5 वर्ष चालली. लोकांचं खूप प्रेम मिळालं आणि जगभरात जिथे कुठे आपला इंडियन ऑडियन्स आहे, ती हिंदी मालिका होती, तर हिंदी भाषिक लोक जिथे कुठे आहेत त्यांनी ती मालिका बघितली. पण त्यानंतर 4-5 वर्षांचा एक सेटबॅक होता. म्हणजे त्यानंतर 4-5 वर्ष माझ्याकडे कामच नव्हतं. पण जेव्हा ती मालिका संपली तेव्हा मला एक मोठं सरप्राईज मिळालं. मी 4-5 वर्ष घरी बसलेलो आणि ती मालिका संपता मी खूप बारीक होतो त्यावेळेला. अलादीन मध्ये मी खूप बारीक होतो. तर मला वाटेल अरे आता मालिका संपली, आता लगेच आपल्याला दुसऱ्या मालिकेंची ऑफर येईल, दुसरं काम मिळेल. पण तसं काही घडलं नाही. ॲक्टिंगबद्दल कधीच म्हणजे लोकांनी क्रिटिसाईज केलं नाही किंवा मी ऑडिशनला जायचो तिथे त्यांना माझी ॲक्टिंग आवडायची, माझी ऑडिशन आवडायची. पण त्यांचं म्हणणं हेच होतं की तुम्ही ना खूप बारीक आहात, तू खूप बारीक आहेस, जरा खा पी, जरा वजन वाढव, हिरो व्हायचं आहे तर हिरोसारखं बन आधी, बाकी तू ॲक्टिंग चांगली करतोयस, सगळं इम्प्रूव्ह होईल, पण या गोष्टींवर जरा लक्ष दे. तर ते एक रिझन होतं की मला बरेच रोल म्हणजे बऱ्याच वेळा मी रिजेक्शन झेललं आहे. कारण की मला साईड रोलसाठी असं काही नाही की मला हे रोल नाही करायचं, ते नाही रोल करायचं. मी सगळ्या रोलसाठी ओपन होतो, पण मला लीडसाठी ते ऑडिशनला बोलवायचं आणि जेव्हा मला बघायचं आहे तेव्हा त्यांना वाटायचं नाही हे नॉट फिट, नॉट सुटेबल. तो मॅच्युअरनेस नव्हता. मी खूप त्यावेळेला 21-22 वर्षांचा होतो. अलादीन संपलेली 2 वर्ष, 22 वर्षांचा होतो, बारीक मुलगा. सो कसा तो हिरो दिसणार? सो मी स्वतःला ग्रूम केलं. मी खूप पेशंटली प्रत्येक संधीची वाट बघितली, बऱ्याच ऑडिशन्स दिल्या आणि 4-5 वर्ष सतत ऑडिशन्स देऊन, सतत इथे अंधेरीमध्ये येऊन, आम्ही तिथे पेडर रोडला राहिला होतो, तर रोजचं मी ट्रॅव्हल करायचो, रोजच्या मी 4-5 ऑडिशन्स द्यायचो. कधी एक काळ असा असायचा की 2-3 महिने ऑडिशनलाच बोलावलं नाही आहे मला, 2-3 महिने कुठलाही शो मला ऑफर झाला नाही आहे. सो येस, आय थिंक एक मेंटल प्रेशर खूप होतं. कारण की एक तरुण मुलगा घरात बसला आहे, काहीच पैसे कमवत नाही आहे. इवन दो कधी फॅमिलीने मला असं जाणवू दिलं नाही, कधी बर्डन त्यांनी मला समजलं नाही. ऑफकोर्स असं कुठलेही आईवडील आपल्या मुलांच्या बाबतीत असा कधीच विचार करत नाहीत. पण ते नेहमी सपोर्टिव्ह होते. त्यांनीसुद्धा मला सपोर्ट केला त्या फेजमध्ये आणि बाबासुद्धा या फील्डमधले असल्यामुळे त्यांना माहिती आहे की एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळण्यासाठी बराच वेळ लागतो आणि इट टेक्स अ लॉट. म्हणजे बरेच पेशन्स ठेवावे लागतात तुम्हाला, चांगल्या संधीची वाट बघावी लागते, मग कुठे जाऊन चांगल्या गोष्टी होतात.
सो हे सगळं फेस केलेलं आहे. पण जेव्हा दुसरी कामं मिळायला लागली, जेव्हा मी स्वतःमध्ये बदल केले, तेव्हा मग कुठे जाऊन पुन्हा एकदा तो करिअरचा ग्राफ वरती जायला लागला. मग पवित्र रिश्ता मालिका केली हिंदीमध्ये, मग वीर शिवाजी मालिकेचा भाग होतो मी. त्यानंतर रझिया सुलतान, अशा बऱ्याच मग हिंदी मालिका आम्ही एका मागोमाग एक करत गेलो आणि आज 19 वर्ष झाली आहेत मला